हे बघा स्वतः खाली बसून चपाती आता दुसऱ्या कावळ्याला पण बोललेलं आहे. दादू चिवडा पण खातोय काय? ही ज्वारी आम्ही गावावरून आणलेली आहे आणि या ज्वारीमध्ये अनारशाचं पीठ छान मळलेलं आहे आणि 33 गुळे बनवलेले आहेत. एवढे अनारसे म्हणून झालेले आहेत. चाळणीतले अनारसे मला आणि ह्या 2 प्लेटा पण घेतलेल्या आहेत. हे बघा इथं आम्ही अपूपदानचं ताट तयार केलेलं आहे. देवदर्शन घ्या आणि जा तुम्ही, मग आम्ही येतो पायी पायी निवांत. हा बरोबर बरोबर काय नाही करत. पलीकडच्या गाईसाठी या छोट्या दादूजवळ दिलेला आहे गुळ. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे गवारची शेंगाची भाजी. गवारची शेंग शिजायला घातलेली आहे. इथं चवळ्याची भाजी केलेली आहे आणि आता चपात्या करून घेते. देवाचा नैवेद्य पण तयार आहे. जी देजी ठीक है फुंडे जी, खा लो खाना. आज अकेले खा रहे हो आप? का? मैं नहीं बैठूंगी, थोड़ी देर बाद बैठूंगी. ना थोड़ी देर बाद बैठूंगा. आप खा लो आराम से, आपको जाना है ऑफिस. आता आम्ही सुद्धा जेवण करायला बसलेलो आहोत. हे आहे दादूचं ताट, हे आहे माझ्या मनाचं ताट. मस्त चवळ्याची भाजी, गव्हाची शेंग, मी भाकरी खात आहे. चिरंजीव चपाती खात आहे. अणम ब्रह्मा रसम विष्णु गुप्ता देवो जनार्दनम एवं ध्यान लिपते. जय श्री कृष्ण भगवान. दादू चिवडा पण खातोय काय? हे बघा आता 2 कावळे आलेले आहेत, खायला मागत आहेत. जा तिकडे हॉलच्या खिडकीमध्ये जावा, शेव ठेवली. जावा तिकडे जावा. मागापासून काव काव करतायत, मागतायत खायला. जा तिकडे कावळे मामा, या इकडे हॉलच्या खिडकीत या. हे बघा इथं मी शेव ठेवलेली आहे. या इकडे या 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 इकडे 2 जण या. तिकडेच बसलेत किचनच्या खिडकीमध्ये. क्या हे बोले कव्वे को. एक कावळे मामा तर डायरेक्ट घरातच येतो. थांबा चपाती देते तुम्हाला खायला आता. हां तुम्हाला शेव ठेवली तिकडे तर जायला तयार नाही. आता इकडची खिडकीच बंद करून घेते. घे हा 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 जावा आता खावा, दोघांनी खावा. एक कावळे मामा वरती बसलेला आहे. हे बघा स्वतः खाली बसून चपाती आता दुसऱ्या कावळ्याला पण बोललेला आहे. तो मगाशी उडून गेलेला आणि आता आलेला आहे. काय आणलं काय माहित चोंचेमध्ये. हे बापरे, एकमेकाला भरवतात. खा चपाती खा तू. या हे बघ चपाती थोडीशी ठेवली कावळ्याने, त्या खा. हा गुड कावळा आहे तू, गुड कावळा. जाव आता खिडकीत या हॉलच्या. इथं नका येऊ. खा आरामात खा तू. कावळा बराच वेळ झाला चपाती खात आहे आणि माझा म्हणा आता क्लासला चाललेला आहे. हाँ जी आवजो बेटा. ऐश्वंत भव, यशस्वी भव. हेल्मेट घालून पाया पडत आहे. आवजो बेटा. ओके. दुपारचे 12 वाजले आहेत आता. बाकी मीही आता भांडी आणि किचोटा स्वच्छ करून घेतलेला आहे. बाकी इथे आता दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. हे बघा देशी गिर गाईचं दूध पिवळसर दिसत आहे. आणि या इथे हे बघा फरशीवर दादू लोळत आहे. हाँ जी दादूशा, क्या चल रहा है बेटा आपका? आराम चल रहा है. मजे आहे बेटा तुम्हारे. चला आता मी सुद्धा ज्वारी स्वच्छ करते. ज्वारीचं पीठ सगळं संपलेलं आहे आणि सायंकाळच्या वेळेस दादूला ज्वारी दळायला बाहेर पाठवते, कारण घरच्या गिरणीमध्ये ज्वारीचं पीठ अजिबात व्यवस्थित येत नाही. चला आता मी ज्वारी स्वच्छ करत आहे. बाकी ही ज्वारी आम्ही गावावरून आणलेली आहे आणि या ज्वारीमध्ये खूप कूस आहे, त्याच्यामुळे मी केसांना बांधलेलं आहे. तर ते जाऊन बसते.
दुपारचे 2 वाजलेले आहेत आता. बाकी मी आता अनारसे बनवणार आहे. आज सायंकाळी मला मंदिरात जायचं आहे आणि पुजाऱ्यांना अनारसे दान करायचे आहेत. अनारसे आणि एक तांब्याचा दिवा दान करायचा आहे. तर या इथं काल रात्री मी अनारशाचं पीठ तयार करून ठेवलेलं आहे. हे बघा किती सुंदर पीठ दिसत आहे. 3 दिवस मी तांदूळ भिजायला ठेवलेले, काल वाटले, त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून ठेवला रात्री. आता याला चांगलं मळते आणि खुसखुशीत अनारसे बनवते. हे बघा अनारशाचं पीठ आता मी चांगलं मळलेलं आहे आणि लहान लहान 33 गोळे तयार केलेले आहेत. आता हे 33 अनारसे अगोदर बनवून घेते आणि नंतर मग उरलेले अनारसे बनवून घेते. 33 अनारसे आज दान द्यायचे आहेत. या हरक देती हो थाली. मस्त स्वादिष्ट अनारसे बनवते. चला इथं खसखस पण घेतलेली आहे मी. छोटे छोटे अनारसे बनवते कारण 33 अनारसे बनवायचे आहेत. मोठे कधी बनवत असायचे, पण मी लहान लहान अनारसे बनवते. चलो पहिला अनारसा तेल में जा रहा है. अनारशाच्या वरती असं तेल शिंपडायचं असतं. आजा ऊपर. अनारशाला चांगली जाळी पडत आहे. हे बघा वा बाई वा वा. चुटकुला अनारसा तळा गेलेला आहे. माझ्या दादूला अनारसे खूप आवडतात. म्हणजे दादू हो हाँ तुम्हारे लिए भी बनाऊंगी. याच पद्धतीने अनारसे तळायचे असतात, उलट पलट नसतात तळत. हे बघा अनारसा छान तळा गेलेला आहे. आजा अनारसा. चला पहिला अनारसा तळून झालेला आहे. अशाच प्रकारे मी सगळे अनारसे आता तळून घेते. हे बघा माझे अनारसे आता तळून संपत आलेले आहेत. 2-3च राहिलेले आहेत शेवटचे. तर एवढे अनारसे म्हणून झालेले आहेत. चाळणीतले अनारसे मला ब्राह्मणाला दान करायचे आहेत आणि हे माझ्या चिरंजीवासाठी खायला केलेले आहेत मी. वाव. अधिक मासातील अनारसे. मस्त खमंग वास, स्वादिष्ट वास येत आहे अनारशांचा. जी हे बघा छान जाळीदार अनारसे तयार झालेले आहेत, एकदम खुसखुशीत. आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मी मंदिरात चाललेली आहे. हे बघा या डब्यामध्ये अनारसे घेतलेले आहेत आणि ह्या छोट्या डब्यामध्ये एक तांब्याचा दिवा आणि तुपाची वात घेतलेली आहे आणि ह्या डब्यामध्ये गोमातेसाठी गुळ घेतलेला आहे. बाकी इथं जल पण घेतलेलं आहे आणि ह्या 2 प्लेटा पण घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये ठेवून ब्राह्मणाला दान द्यायचं आहे अनारसे. आणि इथं घरच्या देवतांना सुद्धा अनारशाचा नैवेद्य दाखवलेला आहे. चला हे बघा या पिशवीमध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे. अबे निकलते हे. मना पण येत आहे माझ्याबरोबर. बसो. ओके. चला पोहोचलेलो आहोत आम्ही मंदिराच्या समोर. बाकी ताई पण आलेले आहेत आणि आदित्य पण आलेला आहे. त्यांना पण दान द्यायचं ब्राह्मणांना. आदित्य डिस्टर्ब झालं तुम्हाला दोघांना. मी मनाला घेऊन आले, ताई आदित्यला घेऊन आल्यात. हा आता काय करा, देवदर्शन घ्या आणि जा तुम्ही. आम्ही येतो पायी पायी निवांत. हा हा तसंच करा. आदित्य काकडी भरवतोय गायांना. बाहेरूनच भरवत आहे. आतून ये, आतून ये. काय नाही करत, मारत नाही त्या गाय. त्यांना खायचं आहे ना. ओ कशा करतात. हा चला आता आम्ही देवदर्शन करून येतो. हे बघा इथं आम्ही अपूपदानचं ताट तयार केलेलं आहे आणि हे सुंदरसं श्रीकृष्णाचं मंदिर, अय्यप्पा भगवानचं मंदिर आहे ते. इकडं नरसिंह भगवान आणि या साईडला महादेव आणि माता राणी म्हणजे अंबिका माता, पार्वती माता. समोर श्रीकृष्ण भगवान आहेत. साऊथच्या सगळ्या मंदिरामध्ये दिवेच लावलेले असतात, लाईट अजिबात नसते. पंडितजी दिवे लावत आहेत सगळ्या देवतासमोर, त्याच्यामुळे आम्ही बसलेलो आहोत त्यांची वाट पाहत. चला आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि ब्राह्मणांना दान पण दिलेलं आहे. आता नागदेवताचं दर्शन घेतो आणि नंतर गोमातेला गुळ भरवते. इथे भाविक बसलेले आहेत.
हां नागदेवताचं मंदिर, चला दर्शन घेऊ. प्रणाम नागदेवता. हो सगळ्या देवांची मंदिर आहेत छोटी मोठी. चलो अभी गौ माता को गुड़ खिलाएंगे, गुड़ खिलाएंगे. आल्या. थांबा थांबा, आणलाय गुळ तुम्हाला खायला. थांबा. घे घे खा. चला दुसरी कुठे गेली बछडी? ती हां घास खाण्यात व्यस्त आहेत. घे खा खा. म्हणा बरं. या बाछडे या 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 ना, गुळ आणलाय. या 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 बाछडे या 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 ना. नको तुला गुळ? नको का? हे बघा घास खाण्यात किती व्यस्त आहेत गाई. या या इकडं या, गुळ खायला ये. का नाही आली एवढा वेळ? खा. तिला आता तुलाच पाहिजे का? घे खा. खातात मोठ्या गायला भरवत आहे. मोठावाला त्या गायला भर. नाही नाही मारत नाही. तुम्हाला थोडीच बाहेर जायचं. खा बरोवा. काय नाही करत. तिला खाता येईना काय? खाल्ला बारका बरोबर. खाल्ला. पलीकडच्या गायीसाठी या छोट्या दादूजवळ दिलेला आहे गुळ. हा अरे तिला खाता येणार रे. खालून आल. हां खाल्लाय तिनं गुळ भरपूर आज. चला गोमातेला गुळ सुद्धा भरवलेला आहे. आता आम्ही घरी जातो. आम्ही येतो दोघीजण पाय. तू गाडीवर जा. आम्ही निवांत गप्पा मारत येतो. ठीक आहे? हां ये तुझा. चला आता आम्ही घरी निघतो. म्हणा येईल गाडीवरती. गप्पा मारून जाऊ निवांत. चलो पोचली आहे मी घरी. आणि माझा दादू आता देवपूजा करत आहे. सायंकाळची देवपूजा संपन्न झालेली आहे. बाकी मी आता संध्याकाळची जेवणाची तयारी करत होते. हे बघा इथं पनीर बनवलेलं आहे. मी पनीरची भाजी बनवणार होते कारण माझी बहीण येणार होती. मग तिने फोन केलेला आहे की आपण सगळेजण बाहेर जेवण करूया. म्हणून माझा संध्याकाळचा स्वयंपाक करणं कॅन्सल झालेलं आहे. बाकी अनारसाची टेस्ट खाऊन सांगते तुम्हाला मी. एक नंबर अनारसा. खूप टेस्टी. अनारसा खाल्ले का तू? कसे बनलेले? स्वादिष्ट. लपू नको सांग. हा स्वादिष्ट बनले. बाकी आता आम्ही तयारी करतो बाहेर जाण्याची. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.